राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। नागपूरमध्ये 151 जागांसाठी जे ते निवडणूक पार पडणार आहे। मुख्यमंत्र्यांचं होमपीच असलेल्या या पालिकेवरती जे ते अवघं राज्याचं लक्ष लागलं आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागपूरकरांना नेमक्या या निवडणुकीमधून काय अपेक्षा आहे आपण थेट जनतेत जाऊन जे ते या ठिकाणी विचारणा करणार आहोत। आपल्यासोबत या ठिकाणी जर पाहाल तर चहाच्या स्टॉलवर काही तरुण आहेत। भाऊ आपलं नाव काय? माझं नाव विवेक पाटील। काय वाटतं प्रचाराला सुरुवात झाली आहे पालिका निवडणुकीच्या, काय अपेक्षा आहे तुम्हाला निवडून येणाऱ्या उमेदवाराकडनं? अपेक्षा ज्या सामान्य जनतेच्या अपेक्षा असतात, ज्या एकदम खालच्या लेवलवरच्या, त्या पूर्ण झाल्या पाहिजेत। आपल्याला राजकारणाशी लोकांना घेणेदेणं नसते। जो व्यक्ती येत आहे त्याने त्याच्या बेसिक गरजा पूर्ण झाल्या पाहिजे त्याच्या वार्डामधल्या, हीच अपेक्षा प्रत्येकाची असते। त्या छोट्यातल्या छोट्या गोष्टी म्हणजे जसं त्याच्या एरियातले रस्ते, नाली, हे त्याचे राहिलेले छोटे कामं जे महानगरपालिकेत अटकलेले असतात, त्याच्याशी रिलेटेड जेही कामं असतात ते त्यांचे झाले पाहिजे, एवढ्याच छोट्या अपेक्षा घेऊनच ते चालतात। खऱ्या अर्थाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी जे आहेत नागपूरमधून येतात आणि मागील 3 टर्मपासून नागपूर पालिकेवरती भाजपची सत्ता आहे। मागील जे काही काळामध्ये जे आहे ते आश्वासन दिले गेले होते भाजपने, ते पूर्ण झालेत का? आणि यावेळेस जे काही आश्वासन देतील त्याला मतदार जे आहे ते साथ घालू शकतात का? आतापर्यंत तर आम्ही ज्या वार्डात राहतो तिचे कामं झालेले आहेत आणि ओव्हरऑल पण नागपूरचे कामं हे चांगल्या प्रकारे सुरू आहे। त्या वार्डात आम्ही इकडे सक्करदरा। नक्कीच अजूनही काही नागरिक आहे, आपण त्यांच्याशी थेट या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूया। काही तरुण आहेत या ठिकाणी आणि विशेषतः म्हणजे भाऊ काय सांगाल? भाऊ नाव काय तुमचं? माझं नाव रोहित धोंगडे। अच्छा, कोणत्या प्रभागातून येतो तुम्ही? मी प्रभाग क्रमांक 5। सध्याला कोण आहेत उमेदवार त्या ठिकाणी? तिथे अनिकेत मेश्राम म्हणून आहेत। कोणत्या पक्षाचे? ते वंचित बहुजन आघाडीवरून कंटेस्ट करत आहेत। काय वाटतं नागपूर महानगरपालिकेमध्ये कोणते उमेदवार जे ते निवडून यायला पाहिजे, काय अपेक्षा आहे नागपूरकर म्हणून तुम्हाला? जे यूथ आहेत ते यूथ उमेदवार निवडून यायला पाहिजेत। आणखी ज्या ज्या राजनेत्यांचे घरेलू संबंध असलेले जे कॅन्डिडेट्स आहे त्याला या जनतेने नकारायला पाहिजे, असं माझं मत आहे। अधिकांश प्रमाणात जे माजी नगरसेवक त्यांचे तिकीट तर यावेळेस कापलेले आहे, काहीच मोजके उमेदवार सोडले तर जे तुम्ही घराणेशाही जे बोलतात कमी प्रमाणात आहे यावेळेस, टक्का घटला असं वाटते? मला असं वाटत नाही, कारण इथे नाही पण संपूर्ण राज्यात बघा तर कोणी नगरसेवकाच्या आमदाराचे मुली तर आमदाराचे मुलं, बस एवढेच लोक चालले। जे एक्झिस्टिंग नगरसेवक होते त्यांचे मुलं किंवा त्यांचे मुली किंवा त्यांच्या सुना येत जात आहेत। म्हणजे सत्तेचं राजकारण जे आहे ते फक्त केंद्रित झालं आहे, फक्त एका कुटुंबापुरतं मर्यादित झालं आहे। नवीन यूथनी येऊन जर त्याला आपण कोलॅबरेट केलं, आणखी मोठं केलं तर ते छान होईल, कारण ते जनतेचे काहीतरी प्रश्न तरी सोडवू शकतील। काय अपेक्षा आहे यावेळेस कोण जे आहे ते बाजी मारू शकतं नागपूर महानगरपालिकेत? कारण 3 टर्मपासून भाजप आहे आणि यावेळेस देखील त्यांनी 100पेक्षा जास्त आकडा जे ते जिंकून निर्धार केला आहे। मला तर असं वाटतं की यावेळेस सगळ्यांनी फक्त आपले सीट्स वाचवायचा प्रयत्न करत आहेत, कारण आखरी दिवशीपर्यंत कुठलाच कॅन्डिडेट जाहीर झालेला नव्हता का, हा नागपूरच्या जनतेला प्रश्न झाला पाहिजे की का आखरीच्या दिवशीपर्यंत कोणीच कॅन्डिडेट जाहीर केला नाही। म्हणजे बंडखोरीची भीती सर्वांनाच होती? बंडखोराची नाही, म्हणजे काय तुमच्यापाशी कार्यकर्ते नव्हते किंवा तुम्हाला दुसऱ्या पक्षातून आयात उमेदवारच घ्यायचे होते ज्यांच्या तिकीट कापल्या गेलेल्या आहेत, असं झालं असेल तर हे खूप मोठी शोकांतिका आहे। पण साधारण भाजप विजय होईल काँग्रेस, कारण दोन्ही प्रमुख पक्ष तर मोठे पक्ष काँग्रेस आणि भाजपच आहे। काय वाटतं तुम्हाला यावेळेस? मला असं वाटते पुन्हा भाजपच विजय होईल। अजूनही काही तरुण आपल्यासोबत आहे। भाऊ नाव काय आपलं? अंशुमन। कुठल्या प्रभागात नाही आपण? माझा प्रभाग क्रमांक 4। आजपासून प्रचाराला सुरुवात झालेली आहे। काय वाटतं मागील निवडणुकीमध्ये जे आहे ते सत्तेमध्ये भाजप होती आणि मुख्यमंत्री जे आहे ते नागपूरचेच आहेत, त्यांनी मागील निवडणुकांमध्ये दिलेले आश्वासन त्याची पूर्तता केली का? आणि यावेळेस जे आहे ते अपेक्षा आहे का तुम्हाला अजून तेच यावं म्हणून? पूर्तता फक्त एकच झाली मेट्रोची, बाकी 24 तास नळ येणार होते ते अजून आलेत नाही। बहुतांश नागपूर विभागामध्ये कुठेच 24 तास पाणी येत नाही। आणि कचरा आहे आणि गटारीची समस्या आहे, ज्या गटारीच्या समस्येमुळे नागपूरला 2दा पूर आला आहे, 2पेक्षा जास्त वेळा। जेव्हा जास्त पाऊस झाला आहे नागपूरला तेव्हा जास्त म्हणजे पूर आला आहे। तर ही जी समस्या आहे ही त्यांच्या विचार केला, म्हणजे त्यांनी जो प्रपोज केला होता नागपूर त्याच्या विपरीत आहे नाही। त्यांनी म्हटलं स्मार्ट सिटी, अजून नाही आहे स्मार्ट सिटी, त्यांचे कॅमेरे बरोबर चालत नाही। 100 कोटीचा बजेट होता स्मार्ट सिटीसाठी, त्यापैकी किती निम्मा खर्च केला फक्त कॅमेऱ्यावर। तुम्हाला काय वाटतं? भाजप म्हणते आम्ही विक्रमी आकडा गाठू, काँग्रेस म्हणते आम्ही 100ही पार करू। त्यांनी जी वार्ड पद्धती प्रभाग पद्धती केली आहे त्यानुसार त्यांच्या कॅल्क्युलेशन बरोबर आहेत, ते निघतीलच, त्यामध्ये काही दुमत नाही। अच्छा, अजूनही काही युवक आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। भाऊ नाव काय आपलं? प्रणित डोंगरे।
प्रभाग क्रमांक 30. कोण आहेत उमेदवार? आमच्याकडे महाकाळकर आहेत, संजय महाकाळकर आहेत आणि बुग्गेवारजी आहे ते काँग्रेसचे आहे. BJPचे खळदकर आहे जे कॉन्ट्रॅक्टर आहे. काय वाटतं कोणाच चुरस आहे प्रभागात तुमच्या? आमच्याकडे तर संजय महाकाळकर जी आले होते याच्या आधी तेही येतात आणि एक अजून महिलामध्ये टक्कर आहे, बुग्गेवारजी आहे. ते भरपूर चांगले काम करतात. आता तुम्हाला माहिती आहे 8 वर्षानंतर निवडणूक होत आहे, 7 ते 8 वर्षानंतर कोणीच नगरसेवकांनी केलं नाही. BJPमधून आमच्याकडे बिहारेताई आहेत, पण त्यांनी तेवढं काही खास काम केलं नाही. त्यांच्या अगेन्स्टमध्ये आहे बुग्गेवारजी, ते अपक्ष लढत आहे, पण त्यांची चांगली ताकद आहे कारण पूर्ण एरियातले कामं त्यांनी लास्ट दिवसपर्यंत करत आहेत ते. बरं, ओव्हरऑल पालिकामध्ये 151 जागा आहे. काय वाटतं कोण बाजी मारू शकते? बघा, ह्यावेळेस BJPचं जास्त जोराने लढत आहे. कारण मला असं वाटतं की भरपूर ठिकाणी ना त्यांनी मागच्या जे उमेदवार होते जे निवडून आले होते त्यांनाही जागा नाही दिले. ते आता पूर्ण नागपूरला म्हणजे काबीज करण्याच्या चक्करमध्ये आहेत. ते तर काँग्रेसने पण जवळपास 80% नवीन चेहऱ्याला संधी दिली. हो, काँग्रेसनी पण दिले, पण BJPचं थोडेसे जास्त ताकदवर आहे असं मला वाटते. पण नवीन चान्स द्यायला पाहिजे आता काँग्रेसला, कारण खूप साऱ्या समस्या आहे. आमच्याकडे भरपूरशा स्कूल बंद झाल्या आहे, शाळा बंद झाल्या आहे, हॉस्पिटॅलिटी नाही आहे बरोबर, स्वच्छता, घाणपाणी याचा पण भरपूर सारे प्रश्न आहे. ते आपण पूर्णपणे सॉल्व्ह करायला पाहिजे आणि असे उमेदवाराला आम्ही वोट देऊ. आम्ही पार्टी पाहून वोट देत नाही. तुम्ही युथ आहात, सध्याला जे काही बंडखोरी चालली आहे, पक्षांकडनं तिकीट मिळाले नाही, माजी नगरसेवकांना म्हणून बंडखोरी केली जात आहे. काल नागपूरमध्ये बघितलं तर एका उमेदवाराला कार्यकर्त्याने काही कोंबलेलं होते. हे प्रकार जेव्हा तुम्ही पाहता तर एक युवक म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय डोळ्यासमोर चित्र येतं? लोकशाहीचं मुख्य जे आहे ते सण जे आहे ते उत्सव जे आहे ते मानला जातं निवडणूक प्रक्रियेला. अशा प्रक्रियेत अशा पद्धतीने जेव्हा आपले नेते जे आहेत ते आपली विचारधारा सगळी बाजूला ठेवून जे आहे ते या पक्षातनं त्या पक्षात एका दिवसामध्ये पलटी मारतात, तेव्हा तुम्हाला काय वाटतं मतदार आणि युवक म्हणून? नाही, मला तर सगळं वाटतंय आधी कसं होतं, जे निवडणूकला उभं राहायचे ते लोकांच्या कामासाठी उभं राहायचे. आता ते सगळे आपलं घर भरण्याच्या चक्करमध्ये उभं राहतात. त्यांना असं वाटतं आपल्याला अशीच तिकीट मिळावं जिथनं आपण निवडून आलो पाहिजे. आणि सगळ्यांना माहिती आहे आता BJPच्या याच्यावर उभं राहिलो तर आपण निवडून येतो. तर ते लोकांच्या कार्य करायसाठी उभं नाही राहत आहे. ते स्वतः जिंकून येईल आणि मग त्यांना असं वाटेल की आपण जिंकलो, मग आपण लोकांसाठी 5 वर्ष काम न करता आपण आपले घर भरावं, बस ह्याच इच्छेने ते उभे राहत आहे. म्हणून ते बंडखोरी सुरू आहे. त्यांना वाटते, सगळ्यांना वाटते की BJPची सीट मिळावं, कोणाला वाटते काँग्रेसची सीट मिळावं. न अपक्षामध्ये तेवढे काही स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे. नक्कीच आपल्यासोबत चहावाले काका आहेत. काका, काय सांगाल? मोठा अनुभव आहे, मागील अनेक दशकापासून तुम्ही मतदान करता. यावेळेस काय वाटतं, काय अपेक्षा आहे तुम्हाला नागपूर महानगरपालिकेमध्ये? नई पार्टी बनना चाहिए, नए इंसान आना चाहिए जो जनता का काम करे. बदल अपेक्षित आहे? बदल होना चाहिए. तुम्ही नागपूरचे? अच्छा, अगदी कोणत्या प्रभागात? आम्ही 36. कोण कोण आहे उमेदवार तुमच्याकडे? आता ते हाडे म्हणून आहे, मायावती हाडे BJPकडले, आणि काँग्रेसकडले रेखाताई बाराहते. बरं, मागील अनेक वर्षांपासून आपण मतदान करता. 3 टर्मपासून भाजपची सत्ता आहे. 4थ्यांदा जे आहे ते या ठिकाणी आम्ही विजयी होऊ असं भाजपचा दावा आहे. काँग्रेससुद्धा आम्ही 100 पार करू असं म्हणत आहे. विविध इतरही काही छोटे मोठे पक्ष जे आहेत ते रिंगणात उभे आहेत. काय वाटतं, काय अपेक्षा आहे यावेळेस महानगरपालिकेचं चित्र काय राहू शकतं? विजयी गुलाल कोणत्या पक्षाच्या माती लागू शकतं? नाही, जास्त करून तर BJPच्या हे वाटून राहिला काही येईल म्हणून. कारण कमी, कारण BJPनं कामं केले, मागील कामं दाखवले त्यांनी त्याच्यानं. आणि अजून काय थोडंसं म्हणजे कामं चालूच आहे इकडे तिकडे. तर त्याच्यासाठी ते सपोर्ट जास्त पब्लिक त्यांना करेल. बरं काका, तिकीट नाही मिळाले म्हणून या पक्षातले उमेदवार त्या पक्षात एका रात्रीत बदलून चालले, कुठेतरी चुकलं आहे. हे कसं, हे पैशासाठी पाहतात मग. हे आपल्यासाठी नाही, जनतेसाठी नाही हे करून राहिले. ते मला सीट भेटली पाहिजे ना, मला पैसा कमवला पाहिजे, त्याच्यासाठी ते झगडा करते आणि इकडे ह्या पार्टीतून त्या पार्टीत जात राहते. ते विकासाच्या नावावर आम्ही चाललो म्हणतात, तेव्हा काय वाटतं तुम्हाला मतदार म्हणून? राग येतं? नाही, आम्हाला राग तर नाही येत. आम्हाला जो वाटला सही त्यांनाच आम्ही वोटिंग करतो. आम्ही पक्ष नाही पाहत. अगदीच आपण पाहू शकतो की एकंदरीत वेगवेगळ्या भावना ज्या आहेत ते या ठिकाणी मतांतर जे आहे ते या ठिकाणी नागपूरकरांच्या मनातून जे आहे ते उमटताना दिसून येत आहे. आपण काही रिक्षा चालक या ठिकाणी आहे, त्यांची देखील प्रतिक्रिया या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करूया. नागपूरमध्ये जवळपास 151 जागांसाठी जे आहे ते या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडते आहे. आणि अगदीच या ठिकाणी आपण काही तरुणांची जे आहे ते प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेकांनी भाजपकडून काही विकासाचे दावे केले गेले, ते विकास झाला असं म्हणत आहे. आपल्यासोबत काही वरिष्ठ नागरिक आहे. काकाजी, नाव काय तुमचं? मी ॲडव्होकेट सुरेश घाटे. काका, ॲडव्होकेट आहे तुम्ही. पालिका निवडणूक रंगलेली आहे. 151 जागा निवडणुका पार पडते. मोठा अनुभव आहे, तुम्ही अनेक दशकं या ठिकाणी मतदान केलं आहे. काय वाटतं यावेळेस नागपूरचं चित्र काय राहू शकतं काका? नागपूरचे चित्र काय आहे की भाजप बसा
भाजप हा अत्यंत मजबूत पक्ष आहे. भाजपाजवळ संपूर्ण यंत्रणा आहे. भाजपाजवळ कार्यकर्ते आहेत, लोक आहेत, हे आहेत. आणि त्यांच्या या कंपॅरिझनमध्ये नाही काँग्रेसबरोबर जे आहेत हे नाही आहेत. तरी पण यावेळेस भाजपामध्ये जे उपरे लोक घेतलेत आणि आर एस एसचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते जे होते त्यांना डावललं, तर त्या कारणाने त्यावर थोडा इम्पॅक्ट होऊ शकतो. पण तरी पण तेवढा होणार नाही. पण काही ना काही यांच्या सीटा पडतील. पण काँग्रेस ही खूप मोठी मजल मारेल, इतर पक्ष मारतील. हे म्हणजे महापौर जे आहे ते भाजपचा बसू शकतो. बिलकुल काही केलं. त्यांची शिस्तबद्ध त्यांची 1.5-2 वर्षापासून त्यांची कामाला सुरुवात होते. आम्ही बेंडकासारख्या पावसाळी बेंडकासारखे आम्ही 1-2 महिने तयार होतो आणि 1-2 महिन्याच्या याच्यामध्ये काही होत. बरं, अजूनही भाजपचे काही बंडखोर जे आहेत ते रिंगणामध्ये आहेतच. माघार घेतली नाही. बावनकुळे जे असतील, नितीन गडकरी जे असतील, सगळ्यांनी मनधरणी केली, ऐकले नाही त्यांनी. हां, बरोबर आहे ना. आता मी एक जी बातमी टाकत आहे, अर्चना डेहनकरचे जे मिस्टर जे आहेत ते गेले. अर्चना डेहनकरचे मिस्टर विनायकराव डेहनकर ते गेल्या अनेक 30-40 वर्षापासून कार्यकर्ते आहेत. अर्चना डेहनकरने तिला महापौर बनवला. पण दोघे पती पत्नी भाजपाचे अत्यंत क्रियाशील सदस्य आहेत. बा तुम्ही जर एकेका घरामध्ये जसं तुमच्या आपला विधानसभेचा राहुल नार्वेकर त्याच्या घरामध्ये 3 टाकला. बरं काका, मला एक सांगा, आपण ॲडव्होकेट या अनुभवी आहात. ज्या पद्धतीने बंडखोरी होते, भाजपचे असतील काँग्रेसमध्ये चालले, काँग्रेसचे भाजपमध्ये चालले, विचारधारा कोणाची काय काही कळेन असं झालेलं आहे. काय वाटतं, मतदार म्हणून राग येतो मनामध्ये? खूप राग. नैतिकता, लोकशाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या उद्देशाने लोकशाही या देशामध्ये आणली, मुक्या माणसालाही जो आवाज दिला, सामान्य माणसालाही झोपडपट्टीमधल्या कमलाच्या खिचडीमध्ये केलेल्या माणसाला जो राष्ट्रपतीच्या समान अधिकार दिले, त्याची खुन्नस नुसती हे होऊन राहिले. म्हणजे खिल्ली लोकशाहीची गळा कापली होऊन राहिली. अत्यंत दुःख होते. पण माझ्या एकट्याने काही याने होणार नाही. देवेंद्र फडणवीस हे जे मोठ्या नकाच्या गोष्टी करतात, बघा आम्ही नैतिकतेने ठेवू का, मोहन भागवत हे जे मोठ्या नाकाला गोष्टी करतात, यांचे काम आहे की कमीत कमी याने बा या देशामध्ये ही नैतिक मॉरॅलिटी, तुम्ही मनुवाद म्हणता, तुम्ही देवधर्माचं नाव घेता, तर आणि तुम्हीच नैतिकता विकून खाल्ली. बटगुजार लोक तुम्ही आव रे कोई बी आव, तुम्ही आव पाठवा. नक्कीच आपण पाहू शकतो की कुठं ना कुठेतरी ज्या पद्धतीने बंडखोरी होती आहे, त्या बंडखोरीवरनं जे आहे ते मतदार राजांमध्ये कुठेतरी नाराजी दिसून येत आहे. आपली विचारधारा जी आहे ते एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात थेट जे आहे ते कुठेतरी उमेदवार जाते, त्याबद्दल नाराजी आहे. मात्र एकंदरीतच ज्या पद्धतीने नागपूरमध्ये 151 जागांसाठी जी निवडणुका पार पडणार आहे, त्यामध्ये भाजपची सरशी होऊ शकते असा एक मतदारांचा कल आहे. तर काँग्रेससुद्धा जे आहे ते कुठं ना कुठेतरी एक चांगली टक्कर याला देऊ शकते आणि काही अपेक्षा उमेदवार देखील नागपूरमध्ये रिंगणामध्ये उतरले आहे, त्यामुळे त्यांच्या पदरीसुद्धा यश पडू शकतं असं मतदाराचं मत आहे. मात्र अंतिम जो काही कौल असेल जनतेचा, तो निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.